नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। समन्वय संघाचं हे महाएल्गार आंदोलन आज आपण सुरू करतोय। आपली जी मागणी आहे विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014च्या शासन आदेशातील जे धोरण आहे, ज्या तरतुदी आहे त्या सरसकट सर्व पात्र शाळांना लागू करून सर्वच पात्र शाळांना हक्काचं 100% अनुदान द्यावं, त्या एकमेव मागणी घेऊन शिक्षक समन्वय संघ या महाएल्गार आंदोलन 2 च्या मार्फत आज शिक्षक या आझाद मैदानावर या ठिकाणी येऊन बसला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वजण या ठिकाणी आलात, त्याबद्दल शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय। अभिनंदन करत असताना मी मुद्दामून आजच्या पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांची हजेरी घेऊ इच्छितोय। मला सांगा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण सर्वजण आलात, यापैकी प्रॉपर मुंबई असेल, कोकण असेल किंवा या परिसरातले किती शिक्षक बांधव या ठिकाणी आले यांनी हातवरती करा। धन्यवाद। शेळके सरची बाजू जरा बऱ्यापैकी जमेची आज हरकत नाही, त्याबद्दल शेळके सरचं मी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अभिनंदन करीन की आपले जास्तीत जास्त बांधव आणले। पण हा जो जोर आहे आदरणीय शेळके सर, की ही ताकद तुम्हाला पुन्हा वाढवणं आहे, कारण उर्वरित महाराष्ट्रातील जे बांधव आहे हे मोठ्या संख्येने 6 तारखेच्या नंतर या ठिकाणी उतरणार आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे सर्व बांधव, कारण तुम्हा सर्वांना माहित आहे आजपासून शालेय स्तरावर आपल्या परीक्षा सुरू झाल्यात आणि परीक्षा आपले मुलं वाऱ्यावर सोडून येणारे आपले शिक्षक बांधव नाही, त्यामुळे 6 तारखेपर्यंत हा किल्ला लढवण्याची जबाबदारी खरं तर मुंबई विभागाची आहे, कोकण विभागाची आहे, कारण आपल्या शाळा ह्या 12-1 वाजेपर्यंत पूर्ण होतात आणि त्यानंतर आपण सर्वांनी, आज तुम्ही जे काय बांधव या ठिकाणी आलात, आपणा सर्वांना मी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आज घरी गेल्यानंतर जे काय बांधव आता घरी असतील, आपल्या परिसरातील, आपल्या जिल्ह्यातील, या सर्वांना, त्या सर्व शाळेतील सर्व बांधवांना फोन करा आणि येत्या 6-7 तारखेपर्यंत हा किल्ला, हा गड तुम्हाला राखायचा आहे। विशेषतः आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आल्यात, त्या सर्व महिला भगिनींचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय की आपण या ठिकाणी आम्ही जी हाक दिली गेल्या 1 महिन्यापासून या महाएल्गार आंदोलनाची हाक देणं महाराष्ट्रभर सुरू आहे। हे महाएल्गार आंदोलनाची सुरुवात, याची जी काय निवेदन आहे ते निवेदन महाराष्ट्रभर बैठक घेऊन आपण या ठिकाणी केलं। या बैठकीसाठी अनेक विभागामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने खूप मोठ्या आणि यशस्वी बैठकी झाल्यात। या बैठकीमधून खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलात आणि मला 100% आशा आहे येत्या 6 तारखेपासून, 6 असेल 8 असेल, की महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने शिक्षक बांधव मुंबईकडे येणार आहेत, कारण ही आपली आता कर्मभूमी आहे, हीच आपली युद्धभूमी आहे आणि खऱ्या अर्थाने हेच मैदान आपल्याला 100% हक्काचं अनुदान आता मिळवून देणार आहेत। आणि यासाठी ही लढाई जिंकायसाठी आपल्या सर्वांना मोठ्या ताकदीने, मोठ्या संख्येने मुंबईला यावं लागणार आहे। मुंबईची वारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना करावं लागणार आहे, कारण ही मुंबईची वारी जेव्हापासून आपण या विना अनुदानित कलंकामध्ये आलो, विना अनुदानित हा कलंक तुमच्या सर्वांच्या डोक्यावर तत्कालीन सरकारने मारल्या, तो कलंक पुसण्यासाठी, तो कलंक कायमचा पुसण्यासाठी तुम्हाला या वाऱ्या करावंच लागणार आहेत। हा आपल्या पाचवीला पुजलेला एक मोठा संघर्ष आहे। हा संघर्ष जर कायमचा काढायचा असेल, हा संघर्ष जर कायमचा करायचा असेल तर तुम्हाला आता या संधीचं सोनं करावं लागणार आहे। शिक्षक समन्वय संघाचे हात बळकट करावं लागणार आहेत, या विचारपीठाची ताकद तुम्हा सर्वांना बनावं लागणार आहे। आणि यासाठी उपस्थित सर्व मावळ्यांना, उपस्थित या सर्व बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने, ज्या पद्धतीने तुम्ही पोटतिडकीने इथे आलात त्याच पोटतिडकीने घरी बसलेल्या बांधवांना फोन करा की बांधवांना, आपल्या शाळांवर पेपर चालू आहे, मान्य आहे, इथं बसलेल्या बहुतांश शाळांवर किंवा त्या शिक्षक बांधवांच्या शाळांवर सुद्धा पेपर चालू आहे विद्यार्थ्यांचे,
परंतु त्या ठिकाणी 50% शिक्षक सुद्धा पेपर घेऊ शकतात आणि 50% या ठिकाणी हा किल्ला जिंकण्यासाठी या ठिकाणी या आझाद मैदान गाठू शकतात. फक्त येण्याची इच्छाशक्ती पाहिजे. ती इच्छाशक्ती त्यांची तयार करण्यासाठी आपण आता इथून त्यांना फोन करा की आम्ही आलोय, आमच्या हक्कासाठी आलो, आमच्या हक्काच्या पगारीसाठी आलोय, आमच्या मुलाबाळाच्या तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आलोय. तुमच्या हक्काची लढाई आमच्या खांद्यावर टाकू नका, तर ती तुमच्याच खांद्यावर घ्या आणि त्या ताकदीने आझाद मैदान गाठा अशी विनंती आपल्याला या मैदानातून त्यांना करायची आहे. म्हणून राज्यातील 63,000 शिक्षक बांधवांना तुम्ही या ठिकाणून आव्हान करा की बांधवांनो, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मुंबई गाठा. उपस्थित सर्व बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ बनवायचा. अगदी 30 सेकंद असेल, 40 सेकंद असेल. विशेषतः माझ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की फक्त 40 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवा, हवं तर इथूनच बनवा आणि त्या 30-40 सेकंदाच्या व्हिडिओमधून महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकांना आवाहन करा की बांधवांनो, आम्ही आमच्या लेकरा बाळांना सोडून हक्काच्या पगारीसाठी या ठिकाणी आलोय. तुम्ही का नाही येऊ शकत? तुम्ही का मुंबई नाही गाठू शकत? अरे एक महिला असून जर आम्ही या ठिकाणी सगळ्या वेदना, सगळे कष्ट, सगळे कामं बाजूला ठेवून जर येऊ शकतो, तर तुम्ही या ठिकाणी 100% आणखीन या समन्वय संघाचे हात बळकट करायसाठी यायलाच पाहिजेत. तुम्हा सर्वांना माहित आहे की शिक्षक समन्वय संघाला कुणाच्या निमंत्रणाची गरज नाहीये. मी मगाशी अनेक वेळा आपण सांगितलेलं आहे, या समन्वय संघाचा एक मित्र वाक्यच आहे की अधिकार के लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद मैदान में आते हैं. या पद्धतीने आपल्याला या मैदानात उतरायचं आहे. कुणाच्याही निमंत्रणाची वाट पाहू नका. मला या समन्वयकांनी फोन केला नाही, मला दीपक कुलकर्णींनी फोन नाही केला, मला अनिल परदेशींनी फोन नाही केला, मला ज्ञानेश चव्हाणनी फोन नाही केला, मला शेळके सरचा अजून फोन नाही आला. मी कसं मुंबई उतरून जाऊ? बांधवांनो, फोनची वाट पाहू नका, कारण ही लढाई आपली आहे. ही लढाई तुमच्या सर्वांची आहे. याच्यातून फायदा तुम्हा सर्वांना होणार आहे. जी वाढ होणार आहे, जो पगार वाढणार आहे, याचा प्रत्यक्ष लाभार्थी तुम्ही सर्वजण आहात. म्हणून वाट बघायची कुणाची? ही काही राजकीय सभा नाहीये, हे काही राजकीय आंदोलन नाहीये की यांची संख्या वाढवली म्हणून एखाद्या नेत्याचा फायदा होईल, एखादा मंत्री होईल, एखाद्याला काहीतरी मोठं प्रोजेक्ट मिळेल म्हणून आपण कायला गर्दी करायची. हा उद्देश नाही बांधवांनो. ही गर्दी जर तुम्ही बनवली तर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचं परतफेड एक मोठ्या ताकदीने आणि मोठ्या संख्येने तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ती परतफेड जर तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पाडून घ्यायची असेल, खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमची ही दिवाळी तुमच्या लेकरा बाळासह समवेत गोड करायची असेल, साजरा करायची असेल, तर तत्पूर्वी आपली ताकद वाढली पाहिजे. त्याही पूर्वी आपण मोठ्या संख्येने मैदानात आलो पाहिजे. आजच्या या शिक्षक समन्वय संघाच्या या नियोजनासाठी महाराष्ट्रभरातून अनेक जण मदत करत आहेत. कुणी स्वतः सक्रिय सहभाग घेत आहेत, तर कुणी वेगवेगळी पद्धतीने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. कुणी आर्थिक स्वरूपात मदत करत आहेत की आमच्या शाळेच्या वतीने या पद्धतीने आमचे 10-20 रुपये तुम्हाला असू द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी जी काय ताकद लागत असेल ती ताकद लावा. मी त्या सर्व महाराष्ट्राच्या बांधवांचे सुद्धा आभार व्यक्त करीन. पण बांधवांना फक्त आर्थिक तरतूद दिली म्हणजे जबाबदारी संपली अशी नाही. आम्हाला तुमचे डोके सुद्धा या ठिकाणी हवे आहेत. एखाद्या शाळेने 1000-1500 मदत केली असेल म्हणजे तुम्ही खूप मोठी जबाबदारी, त्या जबाबदारीतून पळ काढू नका किंवा तुम्ही उपकार केले असं समजू नका. बांधवांनो, शिक्षक समन्वय संघ हे एक विचारपीठ आहे आणि हे तुमच्या सर्वांचं हक्काचं व्यासपीठ आहे. त्यामुळे ह्या व्यासपीठाची ताकद जर बनायचं असेल तर तुम्ही सर्वांनी इथं डोकं लावणं, इथं तुमची उपस्थिती दाखवणं ही अत्यंत गरजेची आहे. आजच्या या बैठकी, या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनासाठी आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आमच्या त्या ठिकाणचे जे काही समन्वयक बांधव होते, त्या सर्व तालुक्यातील समन्वयक बांधव एकत्र आले. शाळा टू शाळा त्यांनी भेटी घेतल्या, सर्वांना आपल्या त्या निमंत्रण पत्रिका दिल्या आणि हे करत असताना त्यांनी ठरवलं की आपल्या या शिक्षक समन्वय संघाच्या या महाएल्गार आंदोलनामध्ये आपल्या तालुक्याचं काहीतरी योगदान असलं पाहिजे. म्हणून त्यांनी या ठिकाणी आपण ज्या चटईवर बसलो बांधवांनो, त्या चटईची व्यवस्था त्या वैजापूर तालुक्यातील शिक्षक बांधवांनी केली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा. अतिशय मोठमोठ्या अशा 2 चटया त्यांनी केल्या आणि बोलता त्यांनी परत सांगितलं की सर, संख्या जर जास्त वाढली तर आम्ही पुन्हा 2 चटया अशा लंबल्या 12 बाय 150 मीटरच्या अशा पद्धतीच्या मोठ्या चटयाची व्यवस्था पुन्हा करणार आहोत. खरंच अशा पद्धतीची जबाबदारी स्वयंप्रेरणेने, म्हणजे कुणी न सांगता, आम्ही कुणी त्यांना सांगितलं नव्हतं,
त्या दीपक कुलकर्णीने सांगितलं होतं ना, आम्ही सांगितलं होतं, कोणाचाही त्यांना फोन केला नव्हता, पण त्यांच्यामधलं ते दायित्व जिवंत झालंय. त्यांना असं वाटलं की आपणही शिक्षक समन्वय संघाचा एक भाग आहोत, आपणही काहीतरी केलं पाहिजे. आणि स्वयंप्रेरणेने त्यांनी सांगितलं की सर, आम्ही एक लढा निधी गोळा केला, पण हा लढा निधी गोळा करत असताना आम्ही असं ठरवलंय की आता आपण इथूनच काहीतरी त्या ठिकाणी मदत घेऊन जाऊ. आम्ही त्यांना सांगितलं की सर, तुम्हाला जे योग्य वाटत असेल, ज्या अडचणी आपल्याला तिथं प्रामुख्याने भासतात, त्या अडचणीसाठी तुम्ही नियोजन करा. आणि सगळ्यात मोठी अडचण आपल्याला बसण्यासाठीची असती, त्या बसण्यासाठीच्या चटईची व्यवस्था खऱ्या अर्थाने त्या वैजापूर तालुक्यातील त्या सर्व माझ्या बांधवांनी केली. मी मनापासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने, महाराष्ट्रातील 60,000 शिक्षक बांधवांच्या वतीने त्या सर्व बांधवांचं, त्या सर्व मावळ्यांचं अभिनंदन करतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो की बांधवांनो, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या स्वयंप्रेरणेने या आंदोलनाचे एक भाग झालात, या आंदोलनामध्ये सहभागी झालात आणि फुलाची पाकळी योगदान देऊन जे जे काम आपल्या वाट्याला येईल ते काम स्वयंप्रेरणेने आपण करत आहात. बांधवांनो, अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी नियोजन करायला पाहिजे. कारण हे आंदोलनामध्ये ना नेता आहे ना नेतृत्व आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी नेतृत्व करणार आहे, तुम्ही सर्वच जण या ठिकाणी सगळे नेते आहात, सगळे समन्वयक आहात. त्यामुळे इथं कोणी लहान मोठं नाही आहे. आपल्याला सर्वांना हे आंदोलन आपल्या खांद्यावर घ्यायचं आहे आणि हा लढा अतिशय तीव्र करून शांततेच्या मार्गाने अतिशय तीव्र करून शासनापर्यंत आपली धग पोहोचायची, आपला आवाज पोहोचवायचा. आणि त्यासाठी गरज आहे तुमच्या जास्तीत जास्त उपस्थितीची, जास्तीत जास्त संख्येची. म्हणून अपेक्षा आहे बांधवांनो, आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होण्यासाठी, महाराष्ट्रातले जे काही घरी बसलेले अजून आहेत, ठीक आहे, पहिला दिवस होता, समजू शकतो. अजून काही आता एक आंदोलन चालू आहे महाराष्ट्रभर, मराठा आरक्षणाचं एक मोठं आंदोलन पेटलेलं आहे आणि त्यामुळं बहुतांश जिल्ह्यामध्ये बसेस बंद आहेत. त्या बंदचा फटका आपल्या बांधवांना बसलाय हेही आपण समजू शकतो. पण माझी बांधवांना विनंती आहे, बांधवांनो, आपण मिळेल त्या साधनाने, मिळेल त्या वाहनाने जे काही तुम्हाला भेटल, आपलं रेल्वे स्टेशन गाठा, कारण रेल्वे चालू आहे, रेल्वे कुठेही महाराष्ट्रात बंद नाही. रेल्वे स्टेशन गाठा आणि पहिला जी काही रेल्वे असेल त्या रेल्वेने आझाद मैदान मुंबई गाठा. कारण या ठिकाणी बसलेले जे काही उपस्थित बांधव आहेत यांची ताकद तुम्ही बनवा, यांची ताकद कमी होऊ देऊ नका. नाहीतर इथं बसलेले आज 100 लोक, 50-60 लोक तुम्ही आहात, तुम्ही असं माणसाला संध्याकाळी काही खरं दिसत नाही. आम्ही काय 50-60 जण जमा झालो. बांधवांनो, इतिहास हे एका दिवसात घडत नाहीये. ज्या वेळेस मागचं आंदोलन आम्ही सुरू केलं होतं, पहिल्या दिवशी फक्त 60 लोक उपस्थित होते. पहिल्या दिवशी मागच्या वेळेस जे याच जागेवर आंदोलन आपण केलं होतं, फक्त 60 लोकांची उपस्थिती होती. त्यानंतर हळूहळू ती उपस्थिती वाढत गेली. त्याही वेळेस प्रॉपर मुंबईतील लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी वाढवली. आता आज आंदोलनाचा पहिला दिवस होता, काही नियोजन फारसं कुणाला माहीत नव्हतं, पण आज आता आपल्या सर्वांना माहीत झालंय की उद्या आपल्या पुन्हा 10 वाजेला आंदोलन सुरू होणार आहे. 10 वाजेला आंदोलन सुरू झाल्यानंतर 5, 5:30, 6 वाजेपर्यंत आपलं हे आंदोलन चालू राहणार आहे. दिवसभर काय उपक्रम असतील, काय नियोजन असतील, ते इथं बसल्यानंतर जे अंतिम चर्चा होईल ते तुमच्यापर्यंत लगेच या व्यासपीठावरून सांगण्यात येईल. बांधवांनो, हे व्यासपीठच असं आहे, याचा निर्णयही इथंच होतो आणि तो तुमच्या समक्ष होतो. कुठलाही कोपऱ्या कापऱ्यात निर्णय होत नाही आणि अंधारात गोष्टी ठेवल्या जात नाही. जे काय करायचं ते तुमच्या समोर, जे काय निर्णय घ्यायचा तो तुमच्या समोर, आणि हा निर्णय पारदर्शक असण्याची शाश्वती तुम्हाला आहे. म्हणून गेल्या 2 आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने आपण मोठं यश मिळवलंय. आणि याही आंदोलनामध्ये कोणीही निराश होऊ नका. तुमच्यामध्ये काही बातम्या पेरल्या जातील, तुमच्यामध्ये काही वेगळ्या निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या जातील, पण नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.